गणपतीपुळे आणि मालगुण या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात. गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहून ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जे मालगुणची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे किंवा नाही असा मला प्रश्न पडला. तेव्हा काही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्राम गणपतीपुळ्यालाच घेऊया असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहून मंडळी इथे आली, तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कलकत्त्याहून फार लांबून मंडळी या ठिकाणी आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढं महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतकं शुद्ध आणि पवित्र आहे की ते एक आत्मसाक्षात्कारी माणसाला जाणू शकतो. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं म्हणून आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं तसं केलं, त्याला काही अर्थ राहत नाही. तुम्हाला काय मिळालं असा विचारला, बाबा तुम्ही इतक्या अष्टविनायकाला गेला, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केली, काय मिळालं? जसेच्या तसेच इकडे गेलो, हे खर्च केले, तिथे गेलो, हे केलं, दान धर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कुणी शोधून काढले, अष्टविनायक आहेत हे कुणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे, आजची गोष्ट नाही, फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्यावेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले त्यांना लोक ओळखत असत, हे आत्मसाक्षात्कारी आहे. कारण त्यांचं बोलणं, वागणं सगळं काही वेगळं असायचं. इतर लोकांसारखे त्यांचं वर्तन नसायचं. त्यांचं लक्ष परमेश्वराशिवाय कुठे नसायचं. नामदेवांनी म्हटलेलं आहे, हे म्हणजे ग्रंथसाहेबामध्ये त्यांचं हे वर्णन आहे. ते अर्थात त्यांनी आपली थोडी भाषा घातल्यामुळे थोडंसं बदललेलं आहे. पण भाषांतरात ते पाहिलं तर असं म्हणतात की आकाशामध्ये पतंग भरारी मारते आणि मुलगा त्या पतंगाच्या दोरीला देऊन उभा आहे. तो सगळ्यांशी बोलतो, खेळतो, पण लक्ष सारं त्याच्या पतंगाकडे. तसं एका साक्षात्कारी माणसाचं असतं. मग दुसरं त्यांनी उदाहरण दिलं की एक गृहिणी आहे, ती घरातलं सगळं काम करते आणि कडेवर मूल आहे, उठते, बसते, धावावं लागतं, कधी काय उचलावं लागतं, काय करावं लागतं, पण लक्ष सारं तिच्या त्या मुलाकडे असतं. तिसरं त्यांनी सांगितलं की खेडेगावात बायका कळशा भरून डोक्यावर 3-3 कळशा ठेवून चाललेल्या आहेत. आपापसात हसणं चाललंय, बोलणं चाललंय, काहीतरी सासूची गोष्ट सांगतात, कुणी सुनेची गोष्ट सांगतात. आपापसात बोलताना सुद्धा त्यांचं लक्ष आणि चालताना सुद्धा लक्ष घागरीवर आहे. तसंच एका आत्मसाक्षात्कारी माणसाचं लक्ष परमेश्वराकडे असतं. आणि असे आत्मसाक्षात्कारी लोक जगात होते. त्यांनी हे ओळखून काढलं की हे अष्टविनायक आहेत, हे 8 विनायक आहेत. हे 8 विनायक कोण आणि का, त्याचा उलगडा आम्हाला करायला पाहिजे. विनायक म्हणजे शुद्ध शक्ती, पवित्रता, शुद्धता, ज्यानी शुभदायी शक्ती,
जिथे शुद्धता असते ती शुभदायी असते. ही शक्ती महाराष्ट्रात हजारो वर्षापूर्वी आधी निर्माण झाली. ती पृथ्वी तत्वातून निघालेली आहे. पण आता एखादा दगड जर समजा वाटला की हा पृथ्वीतून निघालेला आहे, तर ओळखायचा कसा? कशावरून हे स्वयंभू आहेत? लोक म्हणतात म्हणून की आम्ही बघतो म्हणून. जर तुम्ही सप्तशृंगीची देवी बघितली तर अगदी साक्षात सगळं तिच्यावरती दिसतं. चेहरा, डोळे, सगळं काही व्यवस्थित आहे तिला. अशी पृथ्वीतनं कशी निघाली? बरं, मार्कंडेयाने तिथे देवीची फार सेवा केली होती असं म्हणतात. आणि पृथ्वी फाटून त्याच्यातनं मोठे असे खडक फाटून त्याच्यातनं ती देवी निघाली असं वर्णन आहे. तिथे पाहिलं तर साक्षात एक चेहरा, अगदी सबंध चेहरा, अशी ती उभी, तिचे हात पाय सगळं काही व्यवस्थित, शरीर सबंध व्यवस्थित आहे. पण ही कोरलेली तर नसेल, किंवा पुढे उगीच काहीतरी पैसे कमवण्यासाठी तर तिथे देऊळ बांधलं नसेल. त्याचा पडताळा कुणी घ्यायचा? खरं की खोटं कसं सांगायचं? आज तुम्ही जाता कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे, डोळे मिटून जाता, श्रद्धेने जाता, पण त्याला डोळसपणा नाही. उद्या तुमची मुलं विचारतील काय उगीच तुम्ही इकडे अष्टविनायक काढलाय, अमकं काढलाय, तमकं काढलाय, कसल्या फेऱ्या काढल्या, कशाला जायचं देवाला? आपण लहान मुलांचे जोरात अगदी डोकं दाबून देतो गणपतीच्या पाया, पण त्याला काही अर्थ आहे की नाही ते विचारतील. ह्याला काय अर्थ आहे? उगीच्या आमच्या जबरदस्ती कशाला करता? आज नाही तर उद्या हा प्रश्न उभा राहणार आहे. तेव्हा त्यांना उत्तर काय देणार तो? की का? तर हे अष्टविनायक जे आहेत हे पृथ्वी तत्वात निघाले, हे ओळखलं ते आत्मसाक्षात्कारी लोकांनी, आणि त्यांनी सांगितलं की हा गणपती आहे. आता हे फॉरेनचे लोक आले, ह्यांना पूर्वी गणपती म्हणजे ग पासनं काहीच माहिती नव्हतं. गणपती म्हणून काही देवता इथून सुरुवात होती अशी यांची स्थिती होती. गणपती शब्द यांनी ऐकला नव्हता. ते त्यांना सगळं सांगितलं मी की असा गणपती असतो, ह्याला गणपतीला ही विद्या असते. गणपती म्हणजे शुद्धतेचा साठा, पवित्राचा साठा, आणि त्याच्यापासून शुभ आणि हित घडतं. म्हणा त्यांची कुंडलिनी जागृत झाले, मग ते आत्मसाक्षात्कार झाले. तर 12 वर्ष आम्ही मेहनत केली त्यांच्यावर. ते इथे आल्याबरोबर जमिनीची माती डोक्याला लावून घेतली त्यांनी. आपण ती तुडवतो, पाय ठेवायच्या आधी ती डोक्याला लावून घेतली. म्हणे इथे तर म्हणे जमिनीत निघतात म्हणे चैतन्य. आणि गणपतीच्या तिथे जाऊन म्हणायला आलं की इतकं चैतन्य वाहतंय की जशी काय गंगा समुद्राकडे चालली आणि समुद्र जसा काय पाय धुतोय या गणपतीचे. आता जे गणपती पुण्यात राहतात किंवा मालगुणला राहतात त्याच्याही लक्षात यायचं नाही, कारण अजून आपली श्रद्धा डोळच नाही झाली. त्याला आपण वेदामध्ये बुध म्हणतो, बोध होणे. ती जाणीव आपल्या ह्या नसांनसांमध्ये यायला पाहिजे. असे आत्मसाक्षात्कारी काही पुरुष पूर्वी झाले. त्यांनी शोधून काढलं बा गणपती कुठे आहे. चैतन्याच्या लहरी येत होत्या त्या दिशेने आले. अरे इथं हा गणपती, हा डोंगर. आता आम्हाला डोंगरात तर पुष्कळ प्रकाश दिसतोय निघताना, तो कदाचित तुम्हाला नाही दिसणार, कारण आमचे डोळे थोडे सूक्ष्म आहेत. तेव्हा हा गणपती अष्टविनायकातला महागणपती आहे असं आम्ही म्हणतो, कारण ह्याचे पाय समुद्र जो की गुरुस्वरूप आहे तो धुतोय. त्याचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे आहे गणपतीचं? गणपती कुठे बसलेला? आता डॉक्टर लोक डॉक्टरी करतात, पण त्याला म्हटलं की अहो गणपती बिघडला म्हणजे पुष्कळशे रोग होतात. तर ते म्हणजे कोणचा गणपती? घरात जो आमच्या देवाला आम्ही ठेवतो तो का खराच असा काही गणपती आपल्यामध्ये आहे? त्यांना कधी पटायचंच नाही जर सांगितलं तर. पण आता आमच्यावर 5-6 डॉक्टर्स फॉरेनमध्ये आलेत, 2-4 दिल्लीतनं आले, 2-4 मुंबईतनं आलेत, आणि त्यांना बघितलं की गणपती शक्ती केवढी मोठी आहे. पण ते सगळे आत्मसाक्षात्कारी आहेत. जे आत्मसाक्षात्कारी नाही त्यांच्या पुढे कालचा गोंधळ बरा होता अशातली स्थिती. तेव्हा आत्मसाक्षात्कार हा झाला पाहिजे.
त्यासाठी आपण धर्मपालन केलं पाहिजे, धर्मात राहिलं पाहिजे, त्यासाठी सर्व तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, परमेश्वराला आठवलं पाहिजे, संतुलनात राहिलं पाहिजे, आयुष्य निर्मळ केलं पाहिजे, असं सर्वांनी सांगितलं, सर्व संत साधून सांगितलं. पण आपापसात बोलताना मात्र त्यांची भाषा वेगळी होती. गोरा कुंभाराकडे नामदेव आले तेव्हा ते काय म्हणाले त्याला, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. आपण म्हणतो पुष्कळदायी कविता, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. म्हणजे काय अर्थ त्याला काय आहे? निर्गुण म्हणजे हे चैतन्य जे चारीकडे पसरलेलं आहे, त्याला भेटायला मी आलो. कारण गोरा कुंभार आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांच्यातनं ते चैतन्य वाहत होतं. पण तुम्ही सगुणात उभे आहात. आता ही गोष्ट आत्मसाक्षात्कारी लोकांशिवाय कोणाला बोलताच येत नाही, सांगताच येत नाही, भाषा वेगळी. तर हा जो भाषेचा फरक आहे तो चेतनेच्या फरकामुळे येतो, आणि ती चेतना आपली वेगळी झाली पाहिजे. आता एका प्राण्याची चेतना बघा आणि आपली चेतना बघा, एक जानवराची आणि आपली किती फरक आहे. एखाद्या जानवराला तुम्ही सांगितलं की तू घाणीत न जा, तर त्याला काय वाटायचं नाही, घाण बिण तुडवत जाईल तो. समजा एखादा घोडा असला, कुत्रा असला, त्याला काय वाटायचंच नाही. पण आपल्याला जर कोणी सांगितलं तर आपण मग आमच्या जमायचं नाही आम्हाला, आम्ही नाकात काहीतरी कपडा ठेवू किंवा जाणार सुद्धा नाही तिकडे तुडवत, घाण तुडवत आपण जाणार नाही. आपल्या चेतनेत ही घाण आहे, चांगली आहे, हे सुंदर आहे, असुंदर आहे, हे सगळं नजरेत येतं. ते एखाद्या घोड्याला समजत नाही, कुत्र्याला समजत नाही. तसंच हे पाप आहे आणि पुण्य आहे हे फक्त आत्मसाक्षात्कारी माणसाला कळतं. पण जर कुणा सांगितलं बा हे पाप आहे, तर तो भीतीने किंवा समजूतदारपणाने सुद्धा ते कार्य करत नाही. पण आत्मसाक्षात्कारी पाप करतच नाही, करूच शकत नाही, प्रयत्न केला तरी नाही करू शकला. कठीण काम आहे, कारण ते जमतच नाही. तेव्हा ती स्थिती आल्यावरती मनुष्य समर्थ होतो. समर्थ म्हणजे तुमचा जो अर्थ आहे त्याला तो लागतो, त्याला काहीतरी अर्थ येतो. असं समर्थ होण्यासाठी आत्मसाक्षात्कार हा सांगितलेला. तेव्हा आपले गणपतीपुळ्याला जे गणपती आहेत त्यांचा आनंद सुद्धा लुटण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. नाही तर गेलो देवळाला, नारळ दिला, ब्राह्मणांनी 2 मंत्र म्हटले, आले घरी, जाऊन आलो देवाला. अहो जाऊन आलात पण का, आता इथे सुद्धा माताजी दर्शन द्या. आपल्याकडे ही पद्धत फार आहे दर्शन. म्हणजे 6,000 हजार लोकांनी माझ्या पायावर डोकं मारलेलं आहे, एवढ्याशे पाय सुजून सुद्धा जायचे. अहो पण देवळात आहेत ना दर्शनाला दगड, दगडाचे पाय आहेत. तिथे दर्शन नाही इथे दर्शन, दोन्ही एकच. हेही दगडच आहे तुमच्यासाठी आणि तेही दगडच आहे. जिथे साक्षात असू सुद्धा ते दगड आहेत. मग आम्ही तर दगड होणारच, कारण आम्ही आणखीन महामाया, आम्हाला ओळखणं आणखीन त्याहून कठीण आहे. तेव्हा हे सगळं समजून घेण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कार होऊन मनुष्य त्या परिस्थितीत पोहोचला, म्हणजेच त्याला ह्या गोष्टी समजून जातील की खरा साधू कोण आणि खोटा साधू कोण. सगळ्या सांगितलं कोकणामध्ये माताजी काळी विद्या फार आहे, भयंकर काळी विद्या आहे. त्याच्यात लोक फसतात. ते स्वार्थापोटी म्हणा किंवा अज्ञानापोटी. कोणी गुरु आला बाहेरून, आता पुष्कळ लोक जेलमध्ये सुटले की कोकणात येतात, भगवं वस्त्र घालायचं आणि फिरायचं, आणि बायकांनी विशेष करून त्यांच्या पायावरती जायचं. दर्शनाला बाबाजीच्या, त्यांनी एक दंडा मारला की गेलं एक भूत तुमच्या डोक्यात. मग घरात त्रास, आजार हे ते सुरू होतात. हा एक त्रास आहे, ह्याला आपण म्हणू धर्मवेडे लोक. दुसरा त्रास असा आहे की वाचत राहायचं. त्यावर कबीरदासांनी म्हटलंय, पडी पडी पंडित मूर्ख भय. ते मला अगदी साक्षात झालं, विशेष करून फॉरेन कंट्रीजमध्ये. तिथले जे पंडित लोक आहेत त्यांनी गीता वाचून टाकली, हे वाचून टाकलंय, वेद वाचून टाकले, हे वाचलं ते वाचलं, आणि साक्षात जेव्हा काही म्हटलं तर काय माहिती. तुलसीदासांचं म्हटलेलं आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसी दास चंदन घिसे तिलक करत रघुबीर. तर रघुबीराला जसे सगळ्यांना टिळे लावत होते, रघुबीराला लावलं आणि चला पुढे. ओळखलं नाही त्यांना. संबंध एवढं मोठं रामायण लिहून फायदा काय त्यांचा. तुलसीदासांनी श्रीरामाला ओळखलं नाही.
आणि त्यांच्या कथेत श्री हनुमान येऊन बसले ते त्यांना ओळखलं नाही, तर फायदा काय त्या लिहिण्याचा? तेव्हा हे सगळं करून जर परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही, त्यांचं तत्व आपल्याला मिळत नाही, तर काही फायदा नाही. म्हणजे असंच आहे, जी जीभ आहे त्याला चवच नाही, काही खाल्लं तरी दगडच येतो. तर ही चेतना जी आहे, जिला आपण आत्मसाक्षात्कारी चेतना म्हणतो, ती आपल्यामध्ये जागृत करून घेण्यासाठी फक्त कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे असं अनादी काळापासून म्हटलेलं आहे. पण त्याला पर्याय लोकांनी शोधून काढला. कारण शेवटी ज्ञानेशांना असं वाटलं की आता कसं तरी करून हे सांगितलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही कार्य होणार नाही. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं 6व्या अध्यायामध्ये की कुंडलिनी नावाची जगदंबा आहे, तिला चक्रवर्तीची शोभा, व्यवस्थित वर्णन केलं. तर त्याच्यावर पर्याय असा काढला की 6वा अध्याय वाचायचाच नाही मुळी. म्हणजे जे वाचायचं होतं तेवढं वाचायचं नाही बरोबर, बाकी आपली पारायण करत राहायची. कारण ज्ञानेश्वरी ही माऊली आहे, तेव्हा त्याचं जे मुख्य आहे, त्यातलं जे मुख्य बाळ आहे, जे त्यातलं मुख्य तत्व आहे, त्याला हात नाही घालायचा, बाकी वाचत राहा. तेव्हा त्याचे प्रयत्न मला वाटतं एका अर्थी पुष्कळच कमी करण्यात आले. आणि कुंडलिनीबद्दल बोलायचं सुद्धा मुश्किल झालं होतं. सुरुवातीला मी कुंडलिनीचं नाव घेतलं की लोक दचकायचे, माताजी हे काय 6वा अध्याय वाचायचा नाही आम्हाला सांगितलंय. आपण नाही, कुणी सांगितलं तुम्हाला वाचायचं नाही? नाही, आम्हाला असं सांगितलं. कुणी कोणत्या शास्त्रात लिहिलंय ते सांग. जर वाचायचा नव्हता तर तो लिहिला कशाला मग? असे अनेक तऱ्हेचे प्रकार आपल्या समाजात सुरू झालेले, आणि त्यालाच मी पण ते धर्मवेडे लोक आहेत. आणि असा धर्मवेडेपणा करून कोणाचाही परमेश्वरावर विश्वास राहणार नाही आणि तुमच्यावर विश्वास राहणार नाही. तेव्हा इकडे गुरूंचे, नंतर एक काळी विद्या, नंतर त्यानंतर आपण म्हणू हे धर्मवेडेपणा हा एकीकडचा. दुसरीकडे शिकून शिकून अतिशहाणे झालेले लोक, त्यांचे बैल रिकामे फिरतायत, तशातले लोक आणखीन आपल्या शास्त्रात आहेत. आणि तिसरे असे आहेत की ज्यांचा देवावरच विश्वास नाही, खुल्या म्हणतात. किर्लोस्करात माझ्यावर ही टीका आली की बाई शिकून सवरून देवावरती विश्वास ठेवते, म्हणजे मी फार वाईट आहे असं त्यांच्यामध्ये. कारण त्यांचा विश्वास नाही किर्लोस्करांचा वगैरे मला वाटतं देवावर. पण मी असं म्हणते की अहो तुम्ही देवाला पाहिलंय का, त्याला जाणलंय का? मग तुमचा विश्वास नाही असं तुम्ही ठाम मत कसं करून घेतलं? ही काही शास्त्रीय पद्धत नाही झाली, सायंटिफिक पद्धत नाही झाली की तुम्ही न बघता, न विचारता, न जाणता एकदम असं टीकास्त्र सोडलं. किती म्हटलं तरी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या इथे हजारो वर्षापासून ज्या परमेश्वराचं गुणगान गायले गेले, ज्या संतांनी त्याचं वर्णन केलं, ते काय एकदाच सगळे खोटे होते, वाईट होते? त्यांनी कोणता दुसरा वाईटपणा केला का? त्यांनी कोणतं वाईट कार्य केलं का? मग असं तुम्ही सगळ्यांना समूळ असे आपल्या देशामध्ये पुष्कळसे असे लोक आहेत की जे फार शिकलेले, पैसेवाले वगैरे असे आहेत आणि मोठ्या मोठ्या राजकारणात फिरतात, वावरतात आणि सब स्पष्ट सांगतात की आमचा देवावर विश्वास नाही. ज्या लंडनला एक आले होते अँबॅसेडर म्हणून, तिथे आहे कमिशनर, तर मला आमच्या एका सहयोगाने सांगितलं, तो तिथला वर्तमान पत्रकार होता, त्याच्यातलं आम्हाला आश्चर्य वाटलं. माताजी आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझा देवावर विश्वास नाही. ते महाराष्ट्रीयन आहेत, ब्राह्मण आहेत, परत ब्राह्मण आहेत. माझा देवावर विश्वासच नाही म्हणे. आम्हाला माहिती आहे म्हणे, आम्हीच ब्राह्मणांनीच म्हणे देव बनवलेला आहे, देवाला काही अर्थ नाही आहे, म्हणून आम्ही खरे लोक आहोत. आम्ही स्पष्ट सांगतो की ब्राह्मण जे आहेत ते खोटे आहेत, हे खोटं सांगतात. भटजी लोक आम्ही भटजी नाही आहोत, आम्हाला देवावरती पैसे नाही कमवायचे, आम्ही खरं सांगतो म्हणजे देवच नाही. म्हणजे दोन्ही एकच आहे मला वाटतं. एक पैसे कमवतात आणि तुम्ही नाव कमवता. तुम्ही कोण म्हणणार आमचा देवावर विश्वास आहे किंवा नाही? तुम्ही जाणलाय का, काही पाहिलंय का? काय म्हणजे आमच्या आजीसारखं आहे, जेव्हा चंद्रावर लोक गेले तिला सांगितलं लोक आता चंद्रावर गेले, काहीतरी खोटं सांगू नका म्हणे. असंच काहीतरी बनवून गेलं असेल तुम्ही चंद्रबिंद्र असाच गमतीचा आणि म्हणतात चंद्रावर गेले. तशातला प्रकार आहे. अहो जे गेले ते गेले, दाखवलं जरी त्यांना टेलिव्हिजनमध्ये तरी विश्वास करायला तयार नाही. ते म्हणे काहीतरी नाटक केलेलं आहे तुम्ही, असं शक्यच नाही, चंद्रावर कसे जाणार लोक. तशातला हा प्रकार. तेव्हा आपल्या समाजात असे लोक पुष्कळ आहेत जे नावासाठी देवाला नाव ठेवतात. उर्दूमध्ये आहे ना की बदनाम हुए तो क्या नाम न हुआ, म्हणून आम्ही नास्तिक म्हणून मिरवायचं, आम्ही नास्तिक आहोत. तेव्हा अशा तऱ्हेचे जे लोक आहेत
त्या लोकांमुळे आपल्याला फार त्रास झालेला आहे. तेव्हा लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर हा आहे आणि जे संत साधू सांगून गेले ते सगळं सत्य आहे आणि जे आपल्या शास्त्रात लिहिलं आहे ते अतिसत्य. दुसरी गोष्ट, आपला भारतवर्ष ही एक योगभूमी, ही महान योगभूमी. ते सुद्धा ओळखण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. नाहीतर मी म्हणून लोक म्हणतील की माताजी मग जर ही योगभूमी आहे तर मग इथे इतकं दारिद्र्य का, इथे इतकी गरिबी का? प्रश्न बरोबर आहे. जर योगभूमी आहे तर इथे ऐश्वर्य नांदलं पाहिजे, सुख समाधान नांदलं पाहिजे. तसं काही दिसत नाही. त्याला कारण दोन आहे. पहिलं तर कारण हे आहे की कृष्णाने सांगितलं योगक्षेम वहाम्य. त्यांनी सांगितलं आधी योग झाला, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाले म्हणजे क्षेम होणार आहे. ही योगभूमी आहे. पण जसं समुद्रावरती पक्षी नेहमी तहानेला राहतो तसेच आपण ह्या योगभूमीत सुद्धा तहानेलेले आहोत. म्हणजे योगभूमी आहे, पण योग घेतला का तुम्ही? योग म्हणजे त्या परमेश्वराशी संबंध झाला का तुमचा, की इकडे तिकडे भरकटले आहेत? जर झाला तर क्षेम घेईल. सुदामाला कृष्णाला भेटायला जावं लागलं, त्याची भेट गाठ घ्यावी लागली, त्याच्यानंतर त्यांना क्षेम लाभ झाला. तसं ज्या दिवशी योग घटित होईल त्याच्यानंतर क्षेम लाभ होतो. त्याला कारण आहे. तेव्हा तो क्षेम लाभ झाला पाहिजे. तो न झाल्यामुळे आता आपण हे म्हणायचं की जर आमची योगभूमी तर आम्हाला इथे क्षेम लाभ का नाही? अहो, इतका क्षेम लाभ होणार आहे, पण आधी तुम्ही योगात तर उतरा. आता हे बघायचं की हे लोक हजारो मैल दूरून येतात. कुठे? तुमच्या गणपतीपुळ्याला. कॅनडाहून लोक आले. किती हजार मैल आहेत मला माहित नाही, पण असतील तरी 20,000 मैल तरी असेल इथून. तिथनं मंडळी तुमच्या गणपतीपुळ्याला येतात. पण आपल्या इथले जवळचेच अजून रत्नागिरीचे लोक सुद्धा इथे किती आले असतील देवाला ठाऊक आज. कारण उद्या माताजी इथे येतात नायसे तर तिकडे बघून घेऊ. नायसे देखल्या देवा देव दंडवत, चला माताजी येतातच, मग चांगलं होईल. ही दुसरी प्रथा की देवाकडे आपलं लक्ष जे गहन नाही. देवाला 1 पैसा दिला किंवा 1.25 पैसा दिला, आता आजकाल 1.25 रुपये लोक देतात, फार तर झालं. मग गणपती तू माझं हे करून दे, तू ते करून दे, माझं हे बरं झालं पाहिजे, माझी मुलं बरी झाली पाहिजेत, माझ्या वडिलांना बरं वाटलं पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजेत, सगळं केलं पाहिजे तू. कारण मी 1.25 रुपये तुला दिला, मुद्दामून मी आलो तुला द्यायला, तेव्हा तो कॅश झाला पाहिजे ना पैसा. आणि तो देवाला समजतच नाही. 1.25 रुपये देवाला समजतच नाही. रुपया काशाच खातात ते समजत नाही. तो समजतो काय? योग समजतो. योग म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जाणे. जो त्यांच्या साम्राज्यात नाही त्याला काय अधिकार आहे मागणी करण्याचा? उद्या तुम्ही जर इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं की बघा आमच्याकडे 5-7 मुलं आहेत, आम्हाला इतके पैसे पाठवा, पाठवेल का ती म्हणेल का तुम्ही ब्रिटिशर आहात का? तुमचा काय अधिकार? तसंच परमेश्वर सुद्धा विचारणार का हो तुमचा काय अधिकार? तिकडे तुम्ही 1.25 रुपये दिले तर त्याचे मी तुम्हाला एवढं द्यायला, तुमचा अधिकार काय? तो अधिकार मिळवणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जसा टिळकांनी त्यावेळेला स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार सांगितला, तसा हाही तुमचा सूक्ष्मातला जन्मसिद्ध अधिकार आहे की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात यावे आणि त्याचे नागरिक व्हावे. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो मिळवला पाहिजे. आता शिवाजी महाराज हे आत्मसाक्षात्कारी होते, कारण त्यांच्या बोलण्यात लक्षात येतं स्वचा धर्म ओळखावा. स्व म्हणजे कोण? आत्म्याचा धर्म ओळखला पाहिजे. स्वचा धर्म ओळखावा असं म्हणतो. पण आता त्याचा अर्थ असा झालाय की ब्राह्मणतेवर भांडण, मग त्याच्यात ब्राह्मणाची भांडणं, मग ह्यांची त्याच्यात भांडणं, आणि काय म्हणे आम्ही धर्मासाठी भांडतोय. म्हणजे धर्मात भांडण करणं कुठे लिहिलेलं आहे मला माहिती नाही. अधर्म आणि धर्माचं भांडण होऊ शकतो, पण धर्मातल्या धर्मात भांडणं झाली तर त्या धर्माला काही अर्थ आहे का? मग उद्या तुमची मुलं म्हणायची आम्ही कम्युनिस्ट होतो, आम्हाला काय विश्वास वाटत आहे, फालतूच्या गोष्टी आहे सगळ्या. त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. म्हणजे सिद्ध झालं पाहिजे.
परमेश्वर हा सिद्ध करण्याचा मार्ग एकच आहे की तुमच्यातला जो परमेश्वर तो जागृत करून त्यांना दाखवला पाहिजे, तेव्हाच तो सिद्ध होणार आहे. नुसते भागवत वाचून पारायण करून तो सिद्ध करता येत नाही. उपास तपास करून करता येत नाही. हे आता आपण पाहिलं, आपल्या बापदाद्यांनी केले, त्यांच्या बापदाद्यांनी केले आणि वारसाच आहे आपल्याला तो उपासाचा. आणि उपास करतोच कशाला आपण? उपास करायची काही गरजच नाही. उपासमारीने इतके लोक मेले, ते काय देवाकडे गेले का? अहो उपास कशाला करायचा? तसेच उपासाने लोक मरतायत. उपास करायचा, शरीराला त्रास द्यायचा, काहीतरी आजार लावून घ्यायचा, नाहीतर देवाच्या नावावरती लाडू खात बसायचे. दोन्ही एकच प्रकार आहेत. तेव्हा परमेश्वर ही सूक्ष्म शक्ती आणि ती आपण मिळवली पाहिजे. त्याच्यात आपण सूक्ष्मात उतरलं पाहिजे. त्यासाठी आपण सूक्ष्म झालं पाहिजे, आपण आत्मास्वरूप झालं पाहिजे. हे ह्याच्यातलं सगळं तत्व आहे. ते तत्व धरलं पाहिजे, तत्वात उतरलं पाहिजे. आणि तत्व म्हणजे तुमची कुंडलिनी आहे. ही आदिशक्ती तुमच्यामध्ये 3.5 वेटोळे घालून त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे आणि तिच्या खाली गणेशाचं तत्व आहे. तो तिचा मुलगा आहे आणि तो कुणालाही जाणत नाही आपल्या आईशिवाय. आणि त्याच्यामध्ये जी निष्पाप पवित्र शक्ती आहे, त्या शक्तीच्या दमावरच कुंडलिनी उठते. जर तुम्ही निष्पाप नसले, समजा तुमचं हृदय घाणेरडं असलं, उद्या जर हिटलर म्हणेल की माताजी मला तुम्ही आत्मसाक्षात्कार द्या, तर मी करू शकेन का? शक्य नाही. पुष्कळशा लोकांना होत नाही आत्मसाक्षात्कार. अहंकारी लोक असतात त्यांना होत नाही. मी स्पष्ट सांगते, बा आम्ही आमच्या हातचं नाही, तुम्ही आता क्षमा करा मला, तुम्ही कुठे दुसरीकडे जा, आमच्या हातचं नाही. मनुष्याला अहंकार असला की तो पार होणं शक्यच नाही. एखाद्या माणसामध्ये खोटा भाव असला हृदयामध्ये, तो पार होणं शक्यच नाही. आम्ही किती हात चालवले तरी करणार काय? खोटं नाणं ते खोटं नाणं, ते चालतच नाही. परमेश्वर ओळखतो ना, कुंडलिनी तुमची स्वतःचीच ह्याचा जबाब देते. तर ही जी शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये आहे ती एकच आहे की आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आणि योग मिळवायचा. शिवाची गाठ झाली पाहिजे. हीच एक शुद्ध इच्छा आहे. बाकीच्या तुम्ही 17 इच्छा करा, आज घर बांधाल, उद्या हे कराल, उद्या परवा ते कराल, पण तुमच्या सर्व इच्छा काय तृप्त होणार नाही. सर्व इच्छा तृप्त होण्याला एकच मार्ग आहे, म्हणजे शुद्ध इच्छाचं जागरण, म्हणजे कुंडलिनीचं जागरण. आता महालक्ष्मीच्या देवळात बसून आपण उदय उदय आंबे म्हणतो. आता परवाच इथे गोंधळ झाला होता. गोंधळ म्हणजे कलियुग, आणि त्याच्यामध्येच होणार आहे हे कार्य. उदय उदय आंबे आपण का म्हणतो महालक्ष्मीच्या देवळात? आता महालक्ष्मीचं देऊळ म्हणजे महालक्ष्मी म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. म्हणजे मधली सुषुम्ना नाडी महालक्ष्मी, जिनी आपण एका अमिबापासून माणसं झालो, ती सुषुम्ना नाडी. तिला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे त्यांना अर्धवट सगळं माहिती आहे म्हणा, नुसती नावं द्यायची. पॅरासिम्पथॅटिक, पॅरा म्हणजे पलीकडची, म्हणजे काय पलीकड, कुठल्या पलीकडे. मी सुद्धा डॉक्टरी शिकले तर मला हसायला यायचं आहे लोकांचं. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित. आपण स्वयं म्हणजे कोण? नाव द्यायचं स्वयंचालित. जसं मोटारीला एक ड्रायव्हर लागतो तसा स्वयं एक आहे, पण तो स्वयं आहे कोण ते तर बोला. हे झालं इंग्लिशचं ज्ञान. तर ह्या सुषुम्ना नाडीमध्ये महालक्ष्मीच्या देवळात बसून आपण आंबेला का म्हणतो? आंबे कोण आहे? आंबा आहे, हीच कुंडलिनी आहे, तिला जागृत व्हा असं म्हणतो आपण. परंपरागत हजारो वर्षापासून आपल्या रोजच्या भाषणात सुद्धा आपण हे म्हणतो. भरी न बोधाची परडी म्हणतो ना आपण. जोगवा, आईला मागतो काय? जोगवा द्या. जोगवा म्हणजे काय? पैसे मागणं झालं. पुष्कळ लोक जोगवा म्हणजे हात असं म्हणतो, जोगवा द्या आई, जोगवा द्या. म्हणजे पुरुषांना जर म्हणायचं आई जोगवा द्या. भीक मागणे हा जोगवा नव्हे. जोगवा म्हणजे योग. आईला मागायचा असतो योग. जे मोदींनी सांगितलं की माताजींना जे मागायचं तो आहे योग, तो मिळवून आहे. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये खरोखर जर शुद्धता असली, जशी ह्या पाश्चिमात्य लोकांच्या डोक्यात आहे, त्यांची बुद्धी शुद्ध झाली आहे, निव्वळ शुद्ध बुद्धी आहे. त्याला कारण सगळं करून पाहिलं. आता काही त्याच्यात अर्थ नाही, राम नाही, सगळं झालं. ड्रग घेऊन पाहिले, भूत बनवून पाहिले, उपास करून पाहिले, सगळं करून पाहिलं, काही त्याच्यात परमेश्वर मिळाला नाही. शेवटी मग आता आले रस्त्यावरती. तेव्हा बुद्धी अगदी स्वच्छ होऊन जाते. ज्याची बुद्धी अगदी पवित्र आहे तो मनुष्य चटकन ह्याच्या सहजगात उतरतो. पण ज्याच्या बुद्धीवर अहंकाराचा पडदा आहे तो उतरू शकत नाही.
गीता वाचली तर लोक व्यास होत नाहीत. कोणचंही पुस्तक वाचून म्हणजे पारायण करून कोण दत्त होत नाहीत. लोकांनी पारायण करायची आणि घरी जाऊन चोऱ्या करायच्या. कारण असं आहे की परिवर्तनाला एकच गोष्ट कारणीभूत होते आणि ती म्हणजे कुंडलिनीचं जागरण. जोपर्यंत कुंडलिनीचं जागरण होत नाही तोपर्यंत परिवर्तन माणसामध्ये आमूलाग्र होऊ शकत नाही. वरवर होईल. आज जर तो बटाट्याची भाजी खातो तर उद्या तो मेथीची खाईल फारतो. आज जर रेशमी कपडे घालतो तर उद्या तो खादीचे घालेल. पण त्यांनी काय होणार आहे? पुष्कळचे खादीचे कपडे घातले लोक आपण बघतोच आहे कसे वागतात ते. सगळं बाह्यातलं आहे. अंतरंगामध्ये अंतर्योग घटित झाला पाहिजे आणि ती कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. त्याला काही दुसरं अवधान नको. पुष्कळांचं असं म्हणाय माताजी ह्याला पुष्कळ स्वच्छता करावी लागते, काही असते, असं तसं. कबूल, तुम्ही केली पूर्वजन्मात. आता सर्व सुकृतांचे फळ घ्या तुम्ही. जे म्हटलं अवघाची संसार सुखाचा करीन. अरे बाबा कसा करणार तू? ते तर लिहिलं नाहीस. कारण लिहिलं असतं तर त्याला लोकांनी मानलंच नसतं. पसायदाना पण वाचलेला आहे. त्याच्यात जे वर्णन आहे ते आजचं हे सहजोगच लिहिलेलं आहे. संबंध दुरितांचे तिमिर जाओ कसं जाणार? जे जो वांछिलतेला हो कसं? तो मार्ग काय? कम्युनिझम घेतला काय, कोणचाही इझम घेतला तरी त्याला जे ते म्हणतात जे असं करा असं करा असं करा, ते होणार कसं? त्याच्यासाठी जबरदस्तीच करावं लागणार, जुलूम करावं लागणार. होणार कसं? होण्यासाठी काहीतरी आतून व्हायला पाहिजे. म्हणजे आपला आत्मा आपण मिळवला पाहिजे. आणि तो एकदा आपल्या चित्तात झळकला म्हणजे बघा केवढी शक्ती आपल्यामध्ये बलवत्तर होतो आपण. आणि त्या शक्तीचं स्वरूप म्हणजे प्रेमस्वरूप आहे ती शक्ती. आजपर्यंत आपण प्रेमाची कधी शक्ती वापरलीच नाही. कोणताही तुम्ही बघा, मोठे मोठे व्यवस्थापक असतात, संस्था करतात, काय तर म्हणे की आता आम्ही हे गावातले जेवढे गुंड आहेत त्यांना आम्ही मारून टाकू. गुंड म्हणजे स्वतःच असतील. असं काहीतरी एक संस्था काढायची की ज्याने दुसऱ्यांना नुकसान कसं करायचं. म्हणजे हजारो लोक एकत्र येतात. आमचे केस पांढरे, तुमचे केस पांढरे, सगळे पांढरे केसाच्या लोकांनी एक क्लब करायचा. बाकी ज्यांचे काळे त्यांना मारत सुटायचं. कोणताही बहाणा घ्यायचा, कोणत्या तरी बहाण्याने करायचा. आता इंग्लंडला वगैरे अमेरिकेला मी पाहिलं, स्वतःला ते गोरे म्हणतात, इतरांना रंगदार म्हणतात. म्हणजे आपण सगळे रंगदार लोक आहोत. म्हणजे काहीतरी परमेश्वराने जर वैचित्र्य घातलं नसतं तर संसारात, सृष्टीमध्ये कधीच आनंद आला नसता आणि सौंदर्य आलं नसतं. पण त्याच गोष्टीला, ज्या गोष्टी अत्यंत सुंदर आहेत, ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, त्याच गोष्टीला धरून भांडणं करायची. वैमनस्यावरतीच आपलं सगळं आजपर्यंत उभारलेलं आहे आणि म्हणून ते कोलमडून पडतं. सायन्स तरी कशाला? तर म्हणे ॲटम बॉम्ब तुम्ही बनवा ना, आम्ही बनतो आणि भांडूया शेवटपर्यंत. एक जर का ॲटम बॉम्ब पडला इकडं तर गेले, तिकडे गेले आणि हेही गेले. अमेरिका गेली आणि रशिया जायची. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो संबंध खेळ चालला आहे वैमनस्यामुळे आहे. आणि ज्या ज्या संस्था वैमनस्याला वाढवतात त्या मग राजकारणी असोत, सामाजिक असोत किंवा कोणत्याही नावाने फिरत असल्या, देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने जे वैमनस्य पसरवतील त्या कधीही चालणार नाही. जे प्रेम पसरवतील त्याच चालणार आहे. पण ह्या प्रेमाला केवढी शक्ती आहे हे आपल्याला जाणलं पाहिजे. फार सूक्ष्म शक्ती आहे. जेव्हा ह्या प्रेमाचं साम्राज्य येईल कोणी आजारी राहणार नाही, कोणताही संताप होणार नाही, भांडणं होणार नाही. संबंध आनंदी आनंद होऊन सगळे सुखात रममाण होते. समाधान सगळ्यांना, संतोषामध्ये. हे असं झालं पाहिजे असं सगळं साधू संतांनी सांगितलंय. आणि त्याची पूर्ती करण्यासाठीच सहयोग आज उभा झालेला आहे. आता त्यात आपला किती भाग आहे, आपल्याला किती मिळणार आहे ते आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे सहयोगाच्यावर काही उपकार नाही आहेत. गंगा वाहते त्यात आपणच आंघोळ करून घेतो असं समजायचं.
काही देणं घेणं लागत नाही. मी आई आहे, आईला आईचंच काम केलंच पाहिजे. हे पृथ्वी आहे, तिला आपलं काम केलंच पाहिजे. तिच्या पोटी जर तुम्ही 4 जर बी घातले तर त्यांना तिला उगवलंच पाहिजे. ते तिचं कार्यच आहे. तर मी कुंडलिनीचं जागरण करते, त्याच्यात काही विशेष नाही. ते मला केलंच पाहिजे आणि ते होतंच. पण पुढची जोपासना, ते सांभाळणं आणि ते व्यवस्थित बसवणं, तेच ते समजून घेणं, हे मात्र तुम्हाला करायला पाहिजे. आणि त्याला काहीही वेळ लागत नाही. मुली म्हणतात कबूल आहे. त्यांना बोट धरून करणे, त्यांना पार होऊन आज 14 वर्ष झाली. तेव्हा ह्या सुरुवातीला 12च माणसं होती, त्यांना बोट धरूनच चालवावं लागलं. पण आज हजारो फळं व्हायच्या मार्गाला आले. त्यांना काही हात धरून सांगायला नको. फक्त हे की आता आमचं हे आत्मसाक्षात्काराचं जे अंकुर जन्माला आलंय, ते जपून कसं वापरायचं, त्याची जोपासना कशी करायची आणि त्याची इज्जत कशी करायची, त्याचा मान कसा ठेवायचा, एवढंच जर लक्ष ठेवलं तर मनुष्य या बी स्थितीपासून वृक्षस्थितीला पोचायला काहीही वेळ लागणार. आणि मग अशा पवित्र वातावरणात तर काय विचारायलाच. पुढल्या वर्षी सुद्धा येण्याचा आमचा विचार आहे. पण आम्ही गेल्यावर नेहमी काहीतरी उपटसुंब काहीतरी काढतात. इथून जेव्हा आम्ही जाऊ, तुम्ही बघा, काही ना काहीतरी सांगत बसते. अंगापूरला आमचा फार मोठा प्रोग्राम झाल्यावर तिथे लोकांनी असं ठरवलं की माताजींच्या अंगावरती बॉम्बगोळा टाकला, अमकं झालं तमकं झालं. म्हणजे काही झालं नाही. हे कुठे स्वप्नात झालं असेल, त्यांच्या तर झालं असेल. मी आश्चर्यचकित झाले की या गोष्टी आल्या कुठं. कारण त्यांच्या पोटावर पाय आला. कारण मी म्हटलं देवाच्या नावावर पैसे घ्यायचे नसतात. देवळाला ठीक आहे, देवळाला पैसे लागतात ते ठीक, पण आपला चरितार्थ जर तुम्ही त्याच्यावर चालवता तेवढंच ठीक आहे. पण तुम्ही त्याच्यावर जर मोटारी घेता आणि घरं घेता, नमकं घेता आणि लोकांना लुटता, ते चालणार. चरितार्थ सुद्धा साधला पाहिजे तो दुसऱ्याच मार्गाने. देवाच्या नावावर कधीही संतांनी पैसे घेतले नाहीत. कुठेच, कोणत्याच देशात, कोणत्याही धर्मात जे खरे संत आहेत, तेव्हा जे तुमच्याकडनं पैसे घेतात ते गुरु नाहीत, ते अगुरू आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकही पैसा कोणी जर मागितला, तुम्ही अगुरू आहात असं समजायचं. आणि योगाशिवाय तुम्हाला हे कळणार सुद्धा नाही की कोण किती खोटा आहे, काय दुसरा दोष आहे. कारण तुमच्यात ती चेतना जेव्हा जागृत होते, तेव्हा तुम्ही बोटांवर सांगू शकता. ह्या बोटांवर तुम्ही सांगू शकता की ह्याची कोणची चक्र धरली आहेत, त्याला काय पकड आहे, त्याला काय झालेलं आहे. कारण निरक्षीर विवेक तुमच्यात आपोआपच आतूनच तुमच्या नसानसात येऊन जातो. हे इथे सगळ्यांचं झालं पाहिजे. या महागणपतीच्या कृपेमुळे तुम्ही इथे आलात. विशेष काहीतरी असते, काहीतरी सुकृत विशेष असल्याशिवाय, पूर्वपुण्याही असल्याशिवाय अशा पवित्र स्थानी माणसाचा जन्म होत. तर मला कुणी म्हटलं तर मी गणपतीपुळ्याला आयुष्यभर आरामात राहू शकते, पण कुणी मला सोडणार नाही. हो, इथे मला 2 दिवस कुणी राहू देणार नाही. आयुष्यभर मी राहिले असते. की आनंदाची जागा आहे. तेव्हा हा आनंद जो इतका वाहतोय तो तुम्ही घ्यावा, आत्मसात करावा आणि प्रेमाने नांदावं. आम्ही पुढल्या वर्षी नक्की येऊ, परत येऊ, तुम्हाला सर्वांना भेटू आणि बघू. आता प्रश्न असले तर विचारून घ्या. मी गेल्यावर मग काहीतरी खुसपट काढत बसायची नाही. हे आपलं एक विशेष हिंदुस्थानी लोकांचं वैशिष्ट्य आहे की पाठ फिरली की अरे त्यांचं असं होतं. ते आम्ही पाहिलंय, रोजच असतं. तेव्हा काय असेल ते आता तोंडासमोर विचारून घ्या. काय असेल ते सध्या विचारून घ्या. पाणी पाहिजे बस, ठीक है. कम पीछे में लगा दो तो पानी दे दो जरा से, लिमका होगा तो छान है. पानी बस. आता इथे पुष्कळशा मंडळी नाही, भाषा सुद्धा समजत नाही, पण ध्यानात आहेत. मराठीत बोललं काय, कशात बोललं तरी म्हणे मंत्रच आहेत माताजी, आम्हाला व्हायब्रेशन्स येतात. बसलेत ऐकत. काय ऐकता विचारा म्हणा, काय नाही. आमचे कुंडलिनी जागृत आहे. आम्ही आपला आनंदात बसलो, आनंद घेतोय. माताजी काव्य गायन करतायत त्यांच्या मते. असला प्रश्न तर विचारावा, कृपा करू. अहो एक काढा, खूप जास्तीचे लावले लोण, काढून घ्या, जास्त आहे. विचारून घ्यावा प्रश्न.
अशा रीतीने विश्वधर्म स्थापन होणार आहे. आणि विश्वधर्मामध्ये सर्व धर्मांचा मान, कारण सांगतो म्हणून नाही पण होतोच. कारण आपल्याला कळतं की सर्व धर्मांमध्ये जे मोठे मोठे झाले ते सगळे आपलेच होते. आपण उगीच भांडत होतो हे आपण जाणतो म्हणून, उगीच नाही. बुद्धिवाद नाही आहे त्याच्यात, काहीच जात पात नाही, हुंडा वगैरे ह्या सर्व गोष्टी सोडाव्या लागतात आणि सुटतात, सटकन सुटतात. दारूचं व्यसन, हे व्यसन ते व्यसन एकदम सुटून मनुष्य एकदम समर्थ होऊन जातो. मग समर्थाची याव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हे सगळं जे वर्णन झालेलं आहे ते साक्षात ते तुम्हाला दिसलं पाहिजे, त्याचा तुम्ही आनंद उचलला पाहिजे. आता प्रश्न विचारून घ्या असला तर, परत नाही तर गेल्यावरती नको. नाही का? म्हणजे बरं, तर ह्या पवित्र स्थळी खरोखरी घटना अगदी क्षणात व्हायला पाहिजे. आणि सोपं काम आहे, डोळे मिटून हे करावं लागतं. मग आधी मी सांगते, आधी आपण आपल्याला संतुलन आहे की नाही ते बघायचं. म्हणजे काही लोक असतात ते भावनाशील असतात, काही लोक असतात ते बुद्धिवादी असतात, त्यांच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. तेव्हा आधी आपण डावीकडचं संतुलन साधतो. तेव्हा डावा हात असा माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा. आता सध्या डोळे नाही मिटले तरी चालतील. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. पुरुषांनी टोप्या काढात, कारण ब्रह्मरंध्र छेदन आहे. आणि आईकडे टोप्या कशाला पाहिजेत? आईचा हात डोक्यावरच असतो नेहमी. आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात करा करा, आपणही करा. सगळ्यात पुढे बसून नाही केलं तर ते बरं दिसत नाही. करा असं. डावा हात माझ्याकडे करा असा, नाही तर आपण जावं ते बरं. कृपा करू. डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात जमिनीवर. ज्यांना हे करायचं नसेल त्यांनी कृपा करून जावं, कारण इथे अशा लोकांनी त्रास होतो आम्हाला. सारखी चुळबुळ त्या बाईची चाली, सारखी चुळबुळ. एक मिनिट शांत नाही. आता इकडे लक्ष ठेवा. अशीच एक दोन मंडळी खराबी करतात आणि समोरून बसायचं. हे विशेष शिष्टपणा दाखवायला. अंगात तर गरम गरम लाया निघत होत्या. सांगावं कुणी? अशा लोकांपासून जपून राहिलं पाहिजे, वेगळं राहिलं पाहिजे. सुरुवातीला नसते विचार तुमच्या डोक्यात भरते. आणि असा प्रश्न याचा, का हो तुम्ही आमचं काय भलं केलं, तुम्ही कशाला आम्हाला सांगता? अशी जी मंडळी त्यांना तुम्ही आमचं काय भलं केलं. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असावर. ज्या मंडळींना जायचं असेल त्यांनी जावं. असा ठेव. आता हे परत संतुलन आहे.
म्हणजे जे लोक बुद्धिवादी आहेत, फार विचार करतात, त्याच्यामुळे जे आपल्या डोक्यात काहूर आहेत ते काढण्यासाठी म्हणून असं संतुलन असतं. आता बघा कसं वाटेल ते. प्लीज बी सीटेड. सगळे फॉरेनर्स आलेत. प्लीज बी सीटेड. असा हात असा मागच्या शहाणपणा करायचा. आता दोन्ही हात माझ्याकडे करा. आता असं बघायचं हातामध्ये गारगार येते का काही. उजवा डोक्यावर इथे ठेवून गार येते डोक्यातनं. बघा इथे आलं, टाळूवरती आलं पाहिजे गार, तो त्याला काय अर्थ आहे. टाळूवर बघा येते का. आता माझं असं चुकलं, माझं तसं चुकलं, मी हे खोटं केलं, तसं काय म्हणायचं नाही मनामध्ये. कुठचा याचा विचार घ्यायचा नाही, स्वतःबद्दल न्यूनत्व ठेवायचं नाही मुळीच. परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे. सगळं धुवून टाकतो तो. झालं. आता हा उजवा हात करा माझ्याकडे. परत डाव्या हाताने बघा गार येते का. येते ना तुमच्या डोक्यात येते. थोडं वर करून बघा. ती गणपतीची कृपा आहे. इतक्या लवकर कुठेच एवढं कार्य होत नाही, पण गणपतीची कृपा आहे. तेव्हा गणपतीला मनातनं नमन करून आणि दोन्ही हात असे वर करायचे आणि असं मागे मान करून असं विचारायचं की ही चैतन्य शक्ती आहे का परमेश्वराची, ही त्याची प्रेमशक्ती आहे का, ही त्याची ब्रह्मशक्ती आहे का, असं 3दा विचारायचं मनामध्ये. आता बघा. आता हात अशी करा. इथे हातात गार. ज्या लोकांच्या डोक्यातून किंवा हातातून गार येत आहे त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वा सगळं गावच पास झालं गणपतीच्या कृपेने. धन्य तू. डोळे सुद्धा मिटले नाहीत आणि गावचे गाव पार झाले. ही गणपतीची कृपा आहे. या पृथ्वीची किती कृपा आहे तुमच्यावरती. अहो माझे हात तुटतात परदेशात, तिकडे नरक आहे नुसता, आणि हे स्वर्ग आहे, स्वर्ग. आता माझ्याकडे बघा आणि बघा काही विचार येतोय का डोक्यात. काही विचार, निर्विचार समाधी स्थापन झालेली आहे. ते सेंटर कुठे आहे ना मोदी. कोणाकडे. इथे नाही आहे तर मग इथे करा. सुरू करायचा विचार आहे. कुठे अजून ठरवलं एक तरी त्यांना सांगायला पाहिजे ना जागा फोटो वगैरे साठी. तयारी करूया आता तयारी करूया. इथे केळकरांकडे तुम्ही विचारपूस करा. तिथे सेंटर आम्ही सुरू करणार आहोत केळकरांच्याकडे. पुढल्या वर्षी आम्ही नक्की येणार. बाहेर कुठेही यावेळेला वारा नाही बघा. पान सुद्धा हलत नाही, पण आतमध्ये सगळं हलून राहिलंय. लक्षात आलं का तुमच्या. काय कसं आहे.
कुठे इथे करता येण्यासारखं असेल ते सांगा. मग क्षमा का मी येऊ नाही शकले. सकाळी नक्की. कुठे सांगायचं आता सांगा. कुठे सांगावं इथे सेंटर इथे एखादी जागा सांगा. विठ्ठल मंदिरात करावी. हो कोणत्या दिवशी. मंगळवारी ठीक आहे. गणपतीचं स्थान आहे. चालेल. विठ्ठल मंदिरामध्ये मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी एकत्र व्हायचं. तिथे आपल्याला जे काही सहयोगाबद्दल पुस्तक हवं असलं किंवा काही सगळं आम्ही ठेवू तेव्हा ते देतील तुम्हाला तिथे. ठीक आहे ना. तसेच आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही फोटो देणार आहोत. फोटोग्राफ धानाला येतील तेवढ्यानंच फोटो दिलेले बरे मंगळवारी. सर्व आता पार सगळ्यांना दोन टाकूचे जास्ती नाहीत माझे पुरेसे नाहीत. नाही आमचे आडलेत आम्ही लंडनहून करारावर फोटोग्राफ्स. माझं अजून जवळजवळ एवढेच मिळतील. आणखी जास्तीत जास्त पण हे माझा विचार बरं सध्या हे घ्या. सध्या हे आहेत. आणखी मोठमोठाले पण फोटो आलेत फॉरेनहून. सगळे आपल्याला मिळू शकतात. आपण नंतर सेंटरवर यायचं त्या फोटोसाठी. पण सध्या ही फोटो तुम्ही घेऊन जा. सेंटर बंद झालं सांगा ना. दर्शनाशिवाय होणार नाही. दर्शन घ्यावं लागेल. इथे उभे राहतो मी दर्शनाला. इथे काहीतरी ठेवा. सगळ्यांना फ्री वाटलं. पुढे बिलं ठेवा काय असतं. आता जे सहयोगी आहेत त्यांनी यायचं नाही पायावर. जे आधी झाले जे आताच पार झाले त्यांनी यायचं.